संबल ऐसे टीम चैनल के लेकिन सभी भाई आज हमारे राष्ट्रीय नेता श्री रामदास जाटोरे साहब इनके आज पत्रकार परिषद है, इसलिए आप सब लोग आए, इसलिए मैं बिना भाईंदर मेरी तरफ से आपका सबका धन्यवाद करता हूँ। वैसे आज बड़ी हमारे लिए आपके लिए सबके लिए खुशी की बात है कि हमारे राष्ट्रीय नेता आज उनका 3 यूरोप में, इसलिए मैं मेरे तरफ से अपने सभी भाइयों की तरफ से उनका पुनः स्वागत करता हूँ। भाईंदरच्या सर्व पत्रकारांचा आभार आरपीआय वतीनं मानण्यात आलेला आहे देवेंद्र हेल्लेकर यांनी। आणि आजचा दिवस असा माझ्यासाठी थोडा घाईगडबडीचा होता आणि आपल्याला तिसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि माझं नाव भारतीय जनता पार्टीने यासाठी जाहीर केलं की मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आहे आणि मागच्या 2 वेळेला सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर मी राज्यसभेवर निवडून आलो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हेवी फॉर्मवर निवडून आलो। काल माझं नाव बीजेपीने जर त्यांच्या लिस्टमध्ये जाहीर केलं असलं तरी आमदार सर्व त्यांचेच आहे, त्यांच्या पाठिंब्यावर मी निवडून येणार होतो आणि त्यामुळं बीजेपीने एनडीएचा मित्रपक्ष म्हणून माझं नाव काल जाहीर केलेलं आहे आणि आज मी नॉमिनेशन केलेलं आहे। 7 जागांच्या साठी ही निवडणूक आहे, 2 वर्षानंतर ही निवडणूक येते आणि 7 उमेदवार निवडून येणार आहेत। त्यामध्ये इलेक्शन काही होणार नाही कारण 7च लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळं बीजेपीचे 3, आरपीआयचा मी 4, त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेची, त्यानंतर अजितदादा पवार यांची एनसीपी आणि महाविकास आघाडी जी आहे त्यांचे माननीय शरदचंद्र पवार, तर अशा 7च लोकांनी फॉर्म भरलेले असल्यामुळं ही निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। तर मला ही उमेदवारी देण्यामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांचा महत्वाचा वाटा आहे। नितीन नवीन जे नवीन बीजेपी झालेले राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि सर्वात जास्त सहभाग आहे तो नरेंद्र मोदींना, अमित शहा यांना मला उमेदवारी मिळाली पाहिजे हे पटवून देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा जो पक्ष माझा आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता आणि मी काँग्रेस पक्षासोबत होतो, एनसीपी सोबत होतो, तेवढे त्यांना सत्ता मिळालेली आहे। आता मी भाजप सोबत आहे, भाजप शिवसेनेसोबत आहे, महायुती सोबत आहे आणि त्यांना सत्ता मी आल्यापासून मिळालेली आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष जो आहे, एकतर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता देशभरामध्ये माझे पक्षाचे कार्यकर्ते माझ्या पाठीचे नसते, महाराष्ट्रातले जे गोरगरीब कार्यकर्ते झोपडपट्टीत राहणारे किंवा अत्यंत गरीब असणाऱ्या अवस्थेत असणारे असंख्य माझे कार्यकर्ते आहे ते माझ्या पाठीशी गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामुळेही मला ही संधी मिळालेली आहे। मराठीतच बोलू हिंदीमध्ये आणि आता माझा म्हणजे माझा पक्ष माझा ग्रुप आहे
तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले इन द ब्रॅकेट या नावाने इलेक्शन कमिशनचं रजिस्टर आहे. आणि सध्या माझा पक्ष 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. अंदमान निकोबार मध्ये, लक्षद्वीप मध्ये, दादरा नगर हवेलीमध्ये, दीव दमन मध्ये, अशा अनेक ठिकाणी माझ्या पक्षाच्या शाखा अनेक राज्यामध्ये आहे. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सर्व राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. तिथं माझ्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक उमेदवार लोकसभेत उभा होता, त्याला 1.5 लाख मते मिळाली होती. आणि त्या ठिकाणी माझा पक्ष रेकग्नाइज आहे. त्यामुळं 2 राज्यामध्ये माझ्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे. आणि आता 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत, वेस्ट बेंगॉल, आसाम, त्यानंतर तामिळनाडू, केरळ आणि पांडिचेरी, तर त्या 5 राज्यामध्ये मला इलेक्शन कमिशननी गन्ना किसानी सिंबॉल निवडणूक लढण्यासाठी दिलेला आहे. तर आता आमचा जो आरपीआय आहे तो अजून 2 राज्यामध्ये जर रेकग्नाइज झाला तर आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. सध्या देशामध्ये 4च पक्ष नॅशनल पक्ष आहे. त्याच्यामध्ये बीजेपी नंबर 1 ला आहे, काँग्रेस नंबर 2 ला आहे, बसपा नंबर 3 ला आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. तर अजून 2 राज्यामध्ये जर माझ्या पक्षाला 60% मते मिळाली किंवा काही लोक निवडून आले तर आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळेल. त्यामुळं दिल्लीच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी गेल्या 10 वर्षापासून मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हा पक्ष मला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवत आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त सत्तेचा सहभाग जेवढा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे, पण तो मिळावा अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आम्हाला आता मीरा भाईंदरच्या आताच आपले मेहता साहेब मला भेटले होते आमदार, आणि त्यांच्याकडे आपण मागणी की सूचना पूर्वी केलेली आहे की आरपीआयला एक सुकृत नगरसेवक पद मिळालं पाहिजे. आणि देवेंद्र सेलेकर यांना ते द्या अशा पद्धतीची त्यांना सूचना मी केलेली आहे. तर ते नक्की त्याचा विचार करतो असे म्हणालेले आहेत. त्यानंतर काही कमिटी आहे त्या मिळतील. ठीक आहे. तर आता एक तर आपल्याला 3ऱ्यांदा ही राज्यसभेची संधी मिळाल्यामुळं मला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, दिव्यांगजन आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, ओबीसी आहेत, आदिवासी आहेत, किंवा सर्व लोकांच्यासाठी काम करण्याची मला संधी मिळणार आहे. आणि आपण दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं, मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं सबका साथ सबका विकास हा त्यांचा अजेंडा आहे. आणि देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर सध्या आहे, ती 3 नंबरवर लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका नंबर 1 ला आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबर जर्मनी आहे आणि 4 नंबरवरती आपला देश सध्या इकॉनॉमीमध्ये आहे. तर मोदीच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं झपाट्यानं पुढे चाललेला आहे. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं बहुमत मिळत आहे. लोकसभेला आमचं नुकसान झालं, संविधानाच्या मुद्द्यावर हा चुकीचा प्रचार करण्यात आला, पण त्यानंतरच्या झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये, हरियाणाची निवडणूक असेल, त्यानंतर दिल्लीची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, सर्व राज्यामध्ये एनडीएला, बीजेपीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. आणि आता येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा, आसाममध्ये तर काही अडचण नाही, तिथं बीजेपीचं एनडीएचं सरकार येणारच आहे. पण वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बीजेपीचं एनडीएचं सरकार येण्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. कारण ममता दीदींच्या गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये त्या सत्तेवर आहेतच आहे. त्या महिला म्हणून त्या चांगल्या स्ट्रॉंग आहेत याची आम्हाला कल्पना आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणजे सोनार बंगला करणं हे
स्वप्न आमच्या ममता दीदीने असायला हवं होतं. पण सोनार बंगल्याऐवजी बंगालला कंगाल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सातत्यानं तिथे गुंडगिरी वाढलेली आहे, महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यामुळे या वेळेला नक्की तिथे बीजेपीचं सरकार अशी अपेक्षा आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये सुद्धा बीजेपी आणि डीएमकेचा आणि इतर पक्षांचा अलायन्स आहे. त्या ठिकाणी सुद्धा परिवर्तन होण्याची शक्यता आहे. सध्या डीएमकेचं सरकार तिथं आहे, तर तिथे सुद्धा परिवर्तन होऊ शकेल. पांडेचेरीमध्ये ऑलरेडी बीजेपी आणि रंगास्वामी येणार काँग्रेस आहे, त्यांचं सरकार आहे. केरळमध्ये ही आपलं सरकार आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे 5ही राज्यामध्ये चांगलं यश कसं मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. आणि मीरा भाईंदरमध्ये आज मी आलेलो आहे. एक शोरूमचं उद्घाटन आहे, RPIच्या एका ऑफिसचं उद्घाटन आहे आणि कार्यकर्त्यांची थोडा वेळ मी संवाद साधणार आहे. आणि त्यानंतर आता मी राज्यसभेची मॅच जिंकलेलीच आहे. आता जी इंडिया बरोबर इंग्लंडची जी मॅच आहे ती बघण्यासाठी मला वानखेडेला लवकर जायचं आहे आणि त्यामुळं आज इथं आलेलो आहे. तर आपल्या सगळ्या पत्रकारांचं हार्दिक आभार. आणि रमजानचा महिना असल्यामुळं जे आमचे मुस्लिम समाजाचे जे पत्रकार आहे त्यांना मी रमजान की हार्दिक उनको हार्दिक बधाई देता हूँ. और हम मेरी पार्टी जाति धर्म से आगे मतलब हमारी पार्टी काम करती है, सभी लोगों को साथ में लेकर काम करती है. नरेंद्र मोदी जी का सबका साथ सबका विकास का भी नारा है और नरेंद्र मोदी जी ने भी ऐलान किया है कि जिस तरह ईरान और इस्राइल और अमेरिका का जो युद्ध चल रहा है तो रमजान के महीने में ऐसा नहीं होना चाहिए था. ऐसा भी उन्होंने अपनी भावना व्यक्त की है और शांति की भूमिका नरेंद्र मोदी जी ने रखी है कि भाई हमें शांति की आवश्यकता है और हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए, हमें शांति चाहिए. ये भारत की भूमिका है. प्रश्न है का सर हिंदी में यही सर हिंदी में. हाँ सर क्या कहेंगे राज्यसभा में फिर एक बार आपको भेजने का निर्णय भारतीय जनता पार्टी ने लिया, क्या पहली प्रतिक्रिया आपकी? नहीं, मेरी प्रतिक्रिया यही है कि मुझे देश भर काम करने का मौका नरेंद्र मोदी जी ने दिया है. वैसा उसके पहले भी मैं देश भर में घूमता ही था, लेकिन जब से मैं मंत्री बना हूँ तो और भी गति से मेरा काम पूरे देश भर में बढ़ा है. तो बाबा साहब अम्बेडकर जी की रुबा अगर हमारे ऊपर नहीं होती थी तो शायद मुझे ये मौका नहीं मिलता था. और नरेंद्र मोदी जी का, अमित शाह जी का आशीर्वाद नहीं होता था तो भी ये इतना संभव नहीं था. और देवेंद्र फडणवीस जी का प्रयास इसके पीछे जरूर है. और मेरा जो कार्यकर्ता लोग है, ये कार्यकर्ता इनको सत्ता का कोई नहीं मिलता है तो भी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, ये नारा हमेशा मेरे कान में गूंजता है और मैं आगे बढ़ता हूँ और ये मेरे साथ सब आते हैं. तो इसलिए कार्यकर्ता की ताकत भी एक मेरी ताकत है और उसके लिए मुझे राज्यसभा का मौका मिला है. और मैं गरीब, वंचित और महिला है, युवा है, अल्पसंख्यक है, सभी वर्गों के लिए मैं काम करता रहूंगा. आठवले साहब, केंद्र में भारतीय जनता पार्टी आपको पद दे देती है, लेकिन निचले स्तर पर कार्यकर्ता दिल जान लगाकर मेहनत करता है, लेकिन चुनाव के मौके पर सिर्फ उसको लॉलीपॉप दिया जाता है, आश्वासन दिया जाता है, हम तुमको खौफ में ले लेंगे, हम आपके पार्टी के पदाधिकारी को बड़ा पद देंगे, लेकिन उन्हें कोई भी पद नहीं दिया जाता है. सिर्फ केवल वो चुनाव के मौके पर आश्वासन दिया जाता है. हाँ, बात सही है कि बात जो आपके मत से मैं सहमत हूँ कि भाई हमको नहीं मिलता है, लेकिन मिलना चाहिए. मेरी मांग हमेशा रही है. बहुत ज़्यादा सीट ना भी सही, लेकिन 2-3 सीट, 1-2 सीट और कई जगह पर सीट मिली भी है. हमने ये भी प्रस्ताव रखा था कि भाई हमारी पार्टी का सिंबल यहाँ नहीं है, मतलब गन्ना किसान तो है लेकिन अभी तक हमारी पार्टी को पूरी मान्यता नहीं है, लेकिन हम बीजेपी के सिंबल पर लड़ेंगे, लेकिन RPI करके हमको सीट दीजिए. तो जिस तरह पुणे में हमें 9 सीटें मिली थी, उसमें 6 सीटें हमारी चुनकर आई कमल सिंबल पर. और वहाँ हमारा जो डिप्यूटी मेयर है, ये डिप्यूटी मेयर पुणे में बना है
तो मुझे लगता है कि हर महानगर पालिका में आरपीआई को कोई ना कोई तो सत्ता मिलनी चाहिए। तो इसके लिए जरूर मेरा प्रयास जारी है। मेरी तो मांग हमेशा रही है कि बहुत ज़्यादा ना भी सही, लेकिन कुछ न कुछ तो सत्ता की भागीदारी मेरे वर्कर को मिलनी चाहिए। और देवेंद्र फडणवीस जी ने आश्वासन दिया है कि अभी जो इलेक्शन के बाद, सभी इलेक्शन के बाद जो महामंडल है, उस महामंडल में आरपीआई को 1 या 2 चेयरमैन पर देने का विचार किया जाएगा, ऐसा बोल रहा है। 1 एमएलसी देने का भी मान्य किया है। जिला तालुका की और शहरों की जो कमेटियां है उसमें भी आरपीआई को कोई मौका देगा, ऐसा उन्होंने बताया है। तो मैं जरूर कोशिश करूंगा और वो भी करना है। और दूसरे बाजू में रिपब्लिकन पार्टी के कार्यकर्ताओं ने अपना संगठन दलित समाज से आगे बढ़कर दूसरे समाज तक पहुंचाना चाहिए। पर पार्टी टिकट नहीं देती, जिस तरह अभी बीजेपी के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना है, अजय दादा पवार साहब की एनसीपी है। जहाँ अलायंस होता नहीं वो अपने बलबूते लोग खड़ा करते हैं और कुछ लोग चुनकर लाते हैं। तो हमें भी आगे ये करना पड़ेगा कि अगर अलायंस नहीं होता है तो कुछ सीटों पर हम चुनाव लड़े। लेकिन एक हमारी मांग है कि पहले वार्ड सिस्टम होती थी, 1 वार्ड ही होता था, अभी 4 वार्ड का एक प्रभाव होता है। उसमें हमारी पार्टी को चुनकर आना, छोटी छोटी पार्टी को चुनकर आना मुश्किल है। इसीलिए सरकार के पास हमारी मांग है कि लोकल बॉडीज के चुनाव में, नगर पालिका और महानगर पालिका में वार्ड सिस्टम को खत्म किया जाए। और इसके लिए मैं आगे प्रयत्न करूंगा। लेकिन हम लोगों को भी हमारी पार्टी को भी ब्रॉड बनाने की आवश्यकता है। सर, आप केंद्र में एनडीए के सरकार में शामिल है। हाँ हाँ, आप केंद्र में एनडीए के सरकार में शामिल है, तो पिछले कुछ वर्षों से दलितों पर अत्याचार और अन्याय के मामले बढ़े हैं। इस पर चंद्रशेखर आजाद तो आवाज उठाते हैं, लेकिन आप कभी आवाज उठाते दिखाई नहीं देते। नहीं, आवाज उठाते मतलब अभी वो तो मेंबर ऑफ पार्लियामेंट है और मैं मिनिस्टर हूँ, तो आवाज उठाने का तो मतलब ऐसा मैं भी आवाज उठाता हूँ। जहाँ भी कोई एट्रोसिटी होती है वहाँ मैं जाकर आता भी हूँ। लेकिन पार्लियामेंट में मतलब एज ए मिनिस्टर हम ऐसा आवाज नहीं उठा सकते हैं। लेकिन अत्याचार नहीं होना चाहिए, उसके लिए मेरा मंत्रालय वो देखता है। एट्रोसिटी एक्ट के अंतर्गत जो भी केसेस होती है वो ना हो, उसके लिए इंटरकास्ट मैरिज को बढ़ावा देना, गांव-गांव में दलित सवर्णों को इकट्ठा करना और दलित पर अत्याचार ना हो, उसके लिए हमारा मंत्रालय प्रयत्न करता भी है। मैं खुद भी प्रयत्न करता हूँ। लेकिन आवाज उठाने का विषय नहीं, मैं तो आवाज उठाकर ही मैं इधर आया हूँ। इसीलिए मैं जहाँ भी अत्याचार होता है उनको न्याय देने की कोशिश मेरी तरफ से भी एज ए मिनिस्टर होती है। और अत्याचार ना हो इसके लिए हमारा प्रयत्न जारी है। और इसके लिए मुझे लगता है कि समाज में काफ़ी एकता पैदा हो रही है। लेकिन कुछ लोगों की मेंटेलिटी है कि दलित पर आज भी अत्याचार होते, अच्छी बात नहीं है, तो नहीं होना चाहिए। इसके लिए समाज के सभी घटकों ने, सभी पॉलिटिकल पार्टीज ने ये कोशिश करनी चाहिए कि किसी भी गांव में दलित पर अत्याचार ना हो। अटॉर्नी साहब, आपने कहा कि मोदी जी चाहते हैं कि युद्ध नहीं चाहते, वो बुद्ध चाहते हैं, लेकिन आज भी उन्हीं के सत्ताधारी महाराष्ट्र में अलग अलग बयान दे रहे हैं उनके नेता द्वारा। आप क्या संदेश देना चाहेंगे और आपकी क्या प्रतिक्रिया है? नहीं, क्या के बारे में आप बता रहे कि मोदी जी युद्ध नहीं चाहते, बुद्ध चाहते हैं, हाँ, लेकिन आज भी उन्हीं के सत्ताधारी नेता महाराष्ट्र में कई अलग अलग बयान देते हैं विशेष समुदाय को लेकर। आपकी क्या प्रतिक्रिया है? समुदाय को लेकर बयान तो मतलब अभी हमारे एनडीए की भूमिका ये है कि सभी जाति धर्म को सामाजिक आर्थिक न्याय मिलना चाहिए। जो योजनाएं मोदी सरकार ने बनाई है, इस योजनाओं में जनधन योजना है, आवास योजना है, उज्ज्वला योजना है, आयुष्मान भारत योजना है, 10% EWS को आरक्षण है। तो ऐसी जो भी योजनाएं बनी है उसमें माइनॉरिटी को कुछ नहीं मिलना चाहिए, ऐसा बिल्कुल नहीं है। मतलब कोई बयान देता होगा, लेकिन सरकार की जो स्कीम है उसमें अभी 10% आरक्षण में 8 लाख के अंदर जिनका ईयरली इनकम है, तो जिस कम्युनिटी को SC ST OBC का आरक्षण नहीं मिलता है, ऐसे समाज के, ऐसे फैमिली के बच्चों को आरक्षण देना चाहिए। ये मांग हमेशा उठती रही और मैंने सबसे ज्यादा ये मांग की थी कि भाई
हमें आरक्षण मिलता है, लेकिन हाई कास्ट है लेकिन उनका इनकम लोअर है, तो उनको भी आरक्षण मिलना चाहिए। तो हमारे सरकार ने 6 साल पहले ये निर्णय लिया और इसका फायदा हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, लिंगायत, जैन जो भी इस कैटेगरी में बैठते हैं सबके लिए है। इसलिए आपने जो सवाल पूछा है कि कोई बयान कोई देता होगा, लेकिन सरकार की भूमिका सबका साथ सबका विकास की है। नरेंद्र मोदी जी ने अपना परिवार 140 करोड़ लोगों का ये उन्होंने बताया है। वैचारिक भूमिका कोई अलग अलग हो सकती है, लेकिन सरकार की भूमिका सबको साथ में लेने की है। थैंक यू सर। चलो, थैंक यू।